आणि पुढची बातमी आहे शिर्डीतून। अख्खा देश शिर्डीच्या प्रसादालयामध्ये फुकट खाऊन जातो असं वादग्रस्त विधान सुजय विखेंनी केलं होतं। सुजय विखेंच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्याबाबत आता सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिलंय। त्या बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय। भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले, हे योग्य नाही। साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत। कुणीही येऊ, आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे। तुम्ही माझ्या भाषणाची जर क्लिप पाहिली तर माझ्या अगोदर माझ्याबरोबर जे ग्रामस्थ बसलेले होते त्यांनी याचा उल्लेख केला, बॅकड्रॉप मधून बोलायला मला लावलं आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला। ही जनतेची भावना आहे, शिर्डीमध्ये राहणाऱ्यांची भावना आहे की अशा प्रकारे मोफत जेवणामुळे अपराधी प्रवृत्तीचे लोक, अनवॉन्टेड लोक, जे इथले ग्रामस्थ नाही, जे साई भक्त नाही, त्यांचे वाढ होत आहे आणि त्याचा त्रास ग्रामस्थांना प्रमाणाबाहेर होतोय आणि म्हणून हा त्रास थांबवला जावा। मोफत जेवणामुळे ते जेवणाचं मूल्य नसल्यामुळे हे जेवण अतिरिक्त फेकलं जातं, त्याचा कचऱ्याचं विल्हेवाट करण्याची जबाबदारी शिर्डी नगरपंचायतवर येते। तो भार कमी व्हावा आणि जेवणाचं मूल्य हे 10 रुपये म्हणजे मोफतच आहे, पण 10 रुपये ठेवल्याने त्या जेवणाची योग्य ते मूल्यमापन केलं जाईल आणि संस्थांचा जो पैसा, जो खर्च होतो तो योग्य ठिकाणी वापरला जाईल, असं आमची त्याच्यामध्ये भावना आहे।